माझं नाव आहे शिल्पा विवेक खांडे. आम्ही टेक्निकल शाळेचे सगळे विद्यार्थी आहोत आणि गेली 8 वर्ष आम्ही सातत्याने इथे येत आहोत. आम्हाला इकडचं पत्ता विलास पाटील यांनी दिला, पण इथे आल्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात की काय आहे नंतरचं जीवन, किंवा कसं आपण आपल्याला घडवायला पाहिजे किंवा आपण आपल्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं ऐकल्यानंतर थोडंसं कुठेतरी काय बोलायचं, पण इथे आल्यावर खूप बरं वाटतं, समाधान मिळतं, छान वाटतं. आणि आमचं शाळेचा हा जो ग्रुप आहे आमच्यामध्ये खूप छान बॉन्डिंग आहे. त्यामुळे कुठले आमचे कार्यक्रम असतील काय असेल तर आम्ही एकत्र येतो जातो, त्यामुळे खूप छान वाटतं. हो, थँक्यू. विलास पाटील आणि हा ग्रुप, माझ्या मते तुम्ही किती जण एकत्र आहात? 75 जणचा ग्रुप घाटकोपरच्या शाळेतला आहे आणि गेले 8 वर्ष सातत्याने आपल्या, एक लक्षात घ्या, दिवाळीपूर्वी आपल्या आजींकडे येणं आणि तिथून टिटवाळ्याला मुलींकडे जाणं, आपण एक कठीण संगम आहे ना, ते सगळे मिळून सादर करतात. आणि सुरुवातीला आपल्याला आठवतं आहे 12-15 जण लहान मुलांना घेऊन पण येत होते, पुढे पण तसेच या. हां, जास्तीत जास्त संख्येने या. थोडं आपण आव्हान केलं की तर जमतं. आता हा ग्रुप आहे शाळेचा असला तरी ते एकत्र आहेत, एकत्र भेटतात आणि खूप प्रेम आहे त्यांचं आपल्या संस्थेवर. परिवर्तन महिला संस्थेचं दिलासा डे केअर, ज्याला आपण आजींचं घर म्हणतो आणि आम्ही सगळ्यांना घरच म्हणतो. तुम्हाला परत एकदा मी आपल्या प्रकल्पांची फक्त एक तोंडओळख करतो. मुलींचं घर 20 वर्ष पूर्ण झाली आहे, पण मुलींच्या घरी आपल्याला 18 वर्षाच्या वरती ठेवता येते, म्हणून 18 वर्षाच्या वरच्या मुलींसाठी आपण आफ्टर केअर म्हणून चालू केलं. कारण त्यांचं जेव्हा लग्नाचं वय येईल तो मधला पिरियड ते कुठे आणि कसा काढणार, तो फार क्रुशियल आहे त्यांच्यासाठी पण आणि त्यांच्या मानसिकतेसाठी, दोन्ही राहण्यासाठी आणि मानसिकतेसाठी. आणि त्यातून आपल्याकडे साधारण 22 मुलींची लग्न झाली, 17 मुलींचे कन्यादान झालेलं आहे. तो एक एपिसोड झाला. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो मुलींचं सर्वांगीण विकास, आणि आज माहेरपणाला बाळाला घेऊन इथे पण येतात, रेखाताईंकडे पण जातात टिटवाळ्याला, रेखाताईंचा ओरडा खायला. रेखाताई तशाच ओरडा देतात अजून, पण त्याला ते बरं वाटतं, ते खाल्लं म्हणजे वर्षातून एकदा, हे सत्य आहे ना. त्याच्यानंतर आमचं आजींचं घर 13 वर्ष झालं. तेव्हा संकल्पना होती विलासा डे केअर म्हणजे काय, सांस्कृतिक कट्टा, चारम वगैरे सगळं असणार आणि आपले सिनियर सिटीजन सकाळी येऊन संध्याकाळी जाणार आणि काही सिनियर सिटीजन 2-4-8 दिवस राहतील. म्हणजे रहिवासी उपक्रम हा तेव्हा उद्देश नव्हता, पण 1 महिन्याच्या 24 जण राहायला आले आणि तो रहिवासी उपक्रम झाला. बाकी त्याचा जो उद्देश होता, कारण तेव्हा असं खूप ऐकायला मिळायचं, डोंबिवलीमध्ये सिनियर सिटीजन डबा घेऊन जातात आणि गार्डनमध्ये दिवस काढतात, गणपती मंदिरात बसतात, स्टेशनवर 4 नंबरला गाड्या कमी असायचे तिथे बसतात. खरं या उद्देशाने दिलासा डे केअर म्हणून सुरू केलं होतं, पण ते आपलं आहे दिलासा आजींचं घर आज, आणि छान आहे ते, कारण हे सर्वतोपरी घरच आहे. मग ज्येष्ठांचा जो डे केअरचा जो विषय बाकी होता तो 6 वर्षापूर्वी दिलासा विरंगुळा केंद्र म्हणून जो सुरू झाला आहे, त्याच्यात साधारण 194 सभासद आहेत आणि ते धमाल, म्हणजे तुम्ही आमच्याकडून शिकू शकाल. आम्ही बालदिन जो साजरा केला, हाफ पॅन्ट हाफ शर्ट
आणि महिलांना निळी सुरुवात, पांढरा सदरा, 2 वेण्या, लाल रिबिन आणि तसंच फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला कोण येणार नाही ना, म्हणून एक जादू केली. अगोदर सगळ्यांना सांगितलं ड्रेस कॉम्पिटिशन आहे. 51 जणांची ड्रेस कॉम्पिटिशन झाली, 80 उपस्थिती होती. आणि मग त्यांना मधल्या 1.25 तासामध्ये फॅशन शो म्हणजे काय ते शिकवलं. म्हणजे कॅटवॉक काय, कसं उभं राहायचं, आपली ओळख कशी द्यायची, त्याच्यासाठी ट्रेनिंगला 2 मुली आल्या होत्या त्याच फील्डमधल्या. आणि परत 51 जणांचा आपण फॅशन शो केलेला आहे. ते हे सगळे ना व्हिडिओ आहेत. तर शेपटीवाल्या प्राण्यांची भरली सभा वगैरे, तर ते उद्योग आम्ही करतो. या 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 थोड्या वेळ बसा, मग जा. आहे ना वेळ? मग आम्ही म्हणत होतो आमचा कोणीतरी प्रतिनिधी यावा, आणि प्रदीप अडूर आलेले आहे. प्रदीप आहे खुर्ची तिकडे नको ठेवू बाळ, तिथेच ठेव. प्रदीप इथे बसा, इथे बसा, मागे नका बसू. तर यांची मग ओळख करून देतो तुम्हाला. हे झाल्यानंतर ना मोखाड्याला आपला 80 गावांचा ग्रामविकास आहे. तो प्रकल्प तिकडे चाललाय, मुलींचा प्रकल्प चाललाय, मोठ्या मुलींचं चाललंय. कोविडमध्ये 80 गावांचा ग्रामविकास आपण दत्तक घेतलेलं नाही. गावांमध्ये शाळकरी मुलं आहेत, त्यांना शाळेव्यतिरिक्त प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी आपण 32 खेलवाड्या बांधलेल्या आहेत. मोठा प्रकल्प आहे तो. ग्रॅज्युएट्स आणि डबल ग्रॅज्युएट्ससाठी सरकारच्या सगळ्या स्कीम त्यांनी शिकून घेऊन त्याच गावामध्ये राबवत आहेत. त्या सगळ्यांना स्टायपेंड जातो आहे. त्याच्यानंतर मोठ्या माणसांसाठी मनरेगातर्फे अर्थार्जन चालू आहे. याला आपण कसं म्हणतो, मायग्रेशन बंद होईल. आणि ह्याच्या बरोबरीने आपण तिथे 2 गारमेंट फॅक्टरी येतात. एकदा एक गारमेंट फॅक्टरीमध्ये आपले ते शर्ट पीसमधून बॅगा वगैरे होतात, पण आपल्याकडे बाहेर देशात पाठवायच्या ब्लाऊजचं मॅन्युफॅक्चरिंग व्हायचं. गुजरातची पार्टी ट्रेनिंग देऊन, वस्तू आणून देऊन होऊन जाणं. तर तो मोठा प्रकल्प आहे. आणि गेल्या वर्षातला एक नवीन प्रकल्प, जर गोरेगावला तुम्ही जात असाल तर गोरेगावला पिरामल नगरमध्ये BMCच्या पार्टनरशिपमध्ये परिवर्तन महिला संस्थेचा 180 महिलांचा महिला वसतिगृह, म्हणजे वर्किंग वुमन आणि शिकणाऱ्या, त्याला सखी निवास म्हणून हा नवीन प्रकल्प त्याच्यामध्ये जोडला गेला. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की एक काळ असा होता, म्हणजे आताही असणार आहे, मी तेवढं कधी घेत नाही माहिती. 48 जणांना पेमेंट जायचं परिवर्तन महिला संस्थेतून दर महिन्याला. आणि दानशूर लोकांमुळे ते पुढे चाललेलं आहे. आणि तुमचं हे 8 वर्षाचं जे सातत्य आहे ते खूप महत्त्वाचं आहे आमच्या सगळ्यांसाठी. आता हे प्रदीप करू आमचे, मी तुम्हाला म्हटलं 194 जणांचा ग्रुप आहे. त्यातले आहे 194 जणांच्या ग्रुपमध्ये 71 जण गाणं म्हणतात, 15 जण इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वाजवतात, 15-20 कवी आहेत, 15-20 लेखक आहेत, त्याच्यानंतर नाटककार आहेत वगैरे वगैरे, असं खूप आहे. हे माउथ ऑर्गन आणि गाणं म्हणण्याचं माउथ ऑर्गन एक्सपर्ट आणि बरेचदा खिशात असतो. आणि प्रत्येक कार्यक्रमाला शंखनाद, असा व्यवस्थित जो शंखनाद आपल्याला होली ऐकायला मिळतो. आणि प्रदीप, आपण हे जे माईक वापरतो गेले 2 वर्ष, हा घाटकोपरचा ग्रुप आहे मित्रमंडळींचा, शाळकरी एकत्र येऊन. किती म्हणाल सभासद? 75 जण आहेत. सगळ्यांना लागण लावा हां, किंवा आमच्या त्या कार्यक्रमामध्ये या. तर दरवर्षी ते बघा, काही ना काही ते ठरवतात, विचारतात, देतात, हा वेगळा भाग. पण मुलं बाळांना घेऊन आज 3 जण आलेले आपल्याकडे उपस्थिती करतात. आता आपण अजिंक्य गाणे ऐकूया. सुरुवात यांच्याकडून करतो. हा, तुम्ही काही
हिंदी गाणं म्हणणार ते ओके आहे पाठ असताना आहे ना तुमची मागच्या वेळेला पाठ होती ना गाणी हा या तुम्ही उठा मी तुम्हाला जागा देतो मागे जायला आधी उठून दे आधी उठा मी हात हात घ्या ना थोडा आणखी कोणाला आपल्या बाहेर पुस्तक आणायचे हा रावाची तुमचं गाणं पाठ आहे तुमचं गाणं पाठ आहे ना जवळपास आणखी जवळ बस ना बादल में शर्मा के मिल जाना सीने से लग जा तू बरखा के मिल जाना गुमसुम सा है गुपचुप सा है मुझों से खामोश है आए समा कुछ और है तो चांद छुपा बादल में शर्मा के मिल जाना आजा रे आजा चंदा तू लाख दुआए पाएगा नाना चंदा तू नहीं आना वरना कदम चला जाएगा तो चांद छुपा बादल में शर्मा के मिल जाना आजा रे आजा चंदा तू लाख दुआए पाएगा नाना चंदा तू नहीं आना वरना सब चला जाएगा तो चांद छुपा बादल में शर्मा के मिल जाना आजा रे आजा चंदा तू लाख दुआए पाए गेल्या वेळी गायक आला होता त्याला माहिती होती आम्हाला काय माहिती माझा मोबाईल अडकलेला गूगलला जा गूगल सर्चला चांद छुपा वाहों में लिरिक्स एवढं बोलला तरी देखो दूर से देखो वही भगवान कैसे दूर से देखे जैसे चांद का देखता चकोर तो चांद छुपा बादल में शर्मा के मिल जाना आया रे आया चंदा पर हर ख्वाहिश पूरी होगी चांदनी रात में सजना अपने सजना को देखेगी आया रे आया चंदा हर ख्वाहिश पूरी होगी चांदनी रात में सजने अपने सजना को देखेगी हाँ गुमसुम सा है गुपचुप सा है मदहोश है खामोश है वो समा ये समा कुछ और है तो चांद छुपा बादल में शर्मा के मिल जाना सीने से लग जा तू बरखा के मिल जाना छान म्हणतात तुमचं नाव सांगितलं शोभा जलंधर वाघ शोभाताईंची गंमत सांगतो आपण म्हणजे पर्सनल मला नाही सांगायचं आहे पण त्या आल्या एक महिन्या 2 महिन्यापूर्वी आणि डिप्रेशनच्या शिकार होते आणि इथे येऊन राहील आपल्याकडे एक लक्षात घ्या इकडचं वातावरण
तसंच ठेवण्यासाठी 11 वर्षापासून आपल्या नलिनी ताई आहे ते पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे संस्थेचं भार कमी असतो. म्हणजे एक ताई म्हणून आणि त्याच्या अगोदर आपल्याकडे नशिराबादकर 94 वर्ष त्या काही आपल्याकडे काही काळासाठी खूप जण येतात. आता हा दिवाळीचा काळ आणि व्यवस्थित डोळे उघडून असं बेधडक म्हणायचं. हां इथे तरी आपल्या ग्रुपमध्ये, कारण ना आम्ही कोविडमध्ये 2.5 वर्ष ऑनलाईन होतो तेव्हा सोमवार आणि बुधवार आजींची गाणी असायची. आजींचं हरकत नाही. परीक्षा कुठे द्यायची आपल्याला, आजच्यापेक्षा उद्या चांगलं करायचं. आणि वैशाली उद्या परवा सोमवार आणि नंतर बुधवार आहे. तुला जर जमलं तर पण एक लक्षात घ्या 3:45ला उठून तयार राहायचं. ऑनलाईन आपलं होत नाहीये ना सध्या गेले 2 महिने, कारण सगळे शिकवायला यायचे. आमचे 8 सभासद आजींना गाणं शिकवायला येतात. ते कसे येतात, मागे जागा खूप आहे. प्रत्येक 2 आजींमध्ये 15 फुटाचं अंतर असतं. एक शिकवणारा आणि एक आजी, एक शिकवणारा एक आजी. आणि आजींनी 8 आजींनी कार्यक्रम केलेला आहे, 2-2 गाणी म्हणून स्टेज शो केलेला आहे. तो पण व्हिडिओ आहे, पण लक्षात आलं तर मी पाठवतो तुम्हाला. म्हणा वैशालीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. भरून गाऊ दे तुझे गीत गाण्यासाठी, सूर लावू दे तुझे गीत गाण्यासाठी. शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा, शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा, रान फुले रेवणी सजल्या या हिरव्या सुंदर मला जाऊ दे तुझे सूर लावू दे तुझे मोर केशराचे झुलती पहाटे सदारी, झऱ्यातून दिडदा दिडदा वाजती सतारी. मोर केशराचे झुलती पहाटे सदारी, झऱ्यातून दिडदा दिडदा वाजती सतारी. सोहळ्यात तुला पाहू दे तुझे मला गाऊ दे तुझे शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे, तुझे प्रेम घेऊन येती बंद धुंद वारे. शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे, तुझे प्रेम घेऊन येती
चांदण्यात लावून दे तुझे गीत लावण्याचा सूर लावून दे तुझे गीत गाण्यामध्ये तल्लीन झाला होता. बघितलं कोण आलंय ते? बघितलं त्या? अच्छा अच्छा अच्छा. एक लक्षात घ्या, या आता तुम्ही दोघं पुढे या. हा योग असतो, कळलं की नाही? त्यांचे आपल्या नलिनी आजींचे 2 भाचे आणि 2 भाचे दोन सिनियर आहे ते विसरून जा. त्यापैकी एक भाचे नाव शिरीष आपटे. शिरीष आपटे. आणि आता परत सांगायला हरकत नाही की मला अगोदर वाजायचं उभ्या होता इकडे. हां, की भाचे आणि भाचे सून म्हणजे आपल्या समोर जास्तीत जास्त 45 पर्यंतचा वय येताना 50. आणि रविवारच्या कार्यक्रमामध्ये हे चौघही होते आणि खूप आनंद आला आम्हाला मुख्य. आणि एक लक्षात घ्या की ते म्हणतात खूप प्रेम करतात, पण एक 2-3 दिवस झाले नवीन आधी म्हणतात मला घरी सोडा ना माझं. असाच एक कार्यक्रम होता मध्यंतरी. त्यांनी विचारलं मनोरमाजीने, ते कार्यक्रम वगैरे असेल तर मी सकाळी येते, पण त्या दिवशी तुम्हाला तो कळवता आला नाही आणि तुम्ही संध्याकाळी आला. पण मी म्हटलं ना की इकडे पण एक सगळी मोळी बांधायला जी व्यक्ती लागते आणि वय पण आहे, त्यांचा स्वभाव आहे. आणि ते का तुमच्या ताई आहेतच ना, ताई असलं तरी पदर पकडायचा खूप खूप आभार. चला या, त्यानं जरा घाई आहे. माझ्या वयाच्या मनाने ते मला लहान आहे. लहान म्हणजे आम्ही सगळे बच्चे कंपनी आहोत. लहान म्हणजे आम्ही बच्चे कंपनी आहोत की नाही? आम्ही 71. मग तेच म्हणतो तुम्ही मी आपण एकच. चला पाहिजे मनोरमातही पुस्तक पाहिजे नको. हो म्हणा ना. हो नाही मला सांगितलं इंग्लिश बोलतात. ऑर्डर म्हणून आणि मी ऑडिटवर आहे. आपण डोळं टाकू ना मग ठाण्याला आनंद आणि मग डोंबिवली पडलं. म्हणा मी जे गाणं म्हणणार आहे ना ते देवाविषयीचं गाणं आहे की आपला परमेश्वर किती महान आहे. समुद्रासारखा त्याची उंची लांबी नाही विचारणार असं परमेश्वर आहे आणि त्याचं प्रेम आहे आपल्यावर. तर मी ते गाणं म्हणतात. तू प्यार का सागर सागर दया का तू है. तू प्यार का सागर सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर सागर दया का तू है. गहराई सागर की ऊंचाई मिली आसमां की.
गहराई मेरी सागर की, ऊंचाई मेरी आसमां की, पर कोई ना पाएगा गहराई तेरे प्यार की। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया। तू प्यार का सागर, सागर दया का तू है। तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते। तू प्यार का सागर। वाह वाह वाह. आपण येतो कदमाजीकडे. हा, कदमाजी येऊन किती 1 वर्ष 1.5 वर्ष किती बघा तुम्हाला साधारण? 3-4 वर्ष झाली. हो ना. हो, तिकडे जेलमध्ये होत्या. हो हो. हे कॉम्प्युटर आहे आमचा, याच्याबद्दल काही बोलायचंच नाही. आता कोणाचं तसं सांगू नये. कदमाजी आल्या ना तेव्हा त्यांच्याबरोबर एक लहान मुलगी असते. कारण आजी काही बोलायचं काहीच करायचं नाही. आ ऐकायला यायचं, हो की नाही. आणि आपण ऑनलाईन कार्यक्रमामध्ये हळूहळू गाऊन एक गाणं झालं की ते विचारतात कुठं कानकी एक म्हणू, होय ना. म्हणा म्हणजे संगतीचा आणि सगळ्यांच्या कोऑपरेशनचा परिणाम आहे. समोर उदाहरण आहेत म्हणून सांगितलं. जवळ पकडा. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी तत्सरे मनाने दत्त गुरु दिसरे मनाने दत्त गुरु दिसरे मायवी गायोनी पुढे वाकरू पाठी बंदी भगवे ते ज्ञान विचारे पायावर सुखदे मनाने दत्त गुरु दिसरे मनाने दत्त गुरु दिसरे चरण सुगम परम तीरता तुमते मंदिर बनते उद्या घराते घुमता मधुरी हृदय पाखरू स्वामी दिसले मला हे दिसले मला हे गप्प गुरु दिसले तुम्ही सकेली मया सारी शिवया सुसंगता दादी छाया तुझ्या हाती माझ्या भवनी आवडून बरची सदे मनाने दत्त गुरु दिसरे मनाने दत्त गुरु दिसरे. वाह वाह वाह.
आज नाही विचारलं आणखी एक गाणं म्हणू का? आता ऑनलाईन सोमवारपासून वैशाली जरा प्रयत्न करू. त्यांची सवय सुटून जाईल. राव नाईक आणि आजी आवाजच फुटत नव्हता. ते गायच्या पण त्यांचं त्यांना ऐकायला यायचं. पण आपले सगळे लोक शिकवायला आल्यानंतर तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचायला लागला ना. या रे चंद्रा, या रे चंद्रा, उगलता मेघा, उगलता रथा फुला. सांग सख्याला बसले लावणी डोळे वाटेला. या रे चंद्रा, इथे एकली माहुनी मजला, माहुनी मजला. छळू नको रे तुझीचा खट्याळा, विसरलास का कलंक फुला, पुरुषाचा झडला. या रे चंद्र, या रे चंद्रा. सख्याला माझी कहाणी, माझी कहाणी. दिवस गुजारी हे आसू पुरे कुशल तरी हे. त्या सगळे मुली सांगा या मजला. या रे चंद्रा, या रे चंद्रा. हे जुनं पिक्चर मधलं गाणं आहे, म्हणजे कुंकू वगैरे पिक्चरची आठवण आहे ना. आणि कोजागिरीचं गाणं म्हणतात तुम्ही. आता मी येतोय आमच्या आठवले आजींकडे. त्यांना बिलकुल प्रसिद्धी आवडत नाही. त्या सगळ्यांची गाणी चाललंय तरी त्यांचं जप जप जपणे चालू आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाचा ना एक इतिहास आहे, तो त्यांच्यासाठी समृद्ध आहे, पण तो एकमेकांचा सांभाळला जातो. हो की नाही? एक गाणं म्हणा, छान गातात. तुम्ही तुमचं गा, तिच्याकडे बघू नका, माईककडे बघू नका. आस सबकी छोड़ मिशन आस सबकी निर्मला सरोवर बैठक ज्ञानधारा मंत्र पठविरंभरा मंत्र पठविरंभरा हमारा पद कावतु हमारा पद कावतु आस सबकी छोड़. त्यांनी काहीतरी वैशालीच्या कानात सांगितलं. कधी तो एखादं गाणं म्हणलं. हेलो, मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे कि तेरा हाल क्या है, कि तेरा हाल क्या है. मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे कि तेरा हाल क्या है, कि तेरा हाल
किस्मत तेरी रीत निराली किस्मत तेरी रीत निराली वो चलिए को चलने वाली फूल खिला तो टूटे डाली इसे उल्फत समझ बैठा मेरी नजरों का धोखा था किसी की क्या कथा है किसी की क्या कथा है मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे कि मेरा हाल क्या है मांगी मोहब्बत पाई जुदाई मांगी मोहब्बत पाई जुदाई दुनिया मुझको रास नाई कदम पर ठोकर खाई सदा आजाद रहते थे हमें मालूम ही क्या था मोहब्बत क्या बला है मोहब्बत क्या बला है मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे मेरा हाल क्या है मेरा हाल क्या है एवढा सगळ्यांनी गायल्यानंतर तुम्हाला इच्छा नाही होत आहे ताई या माधवी ताई ऐक एक थोडस त्यांची खूप गाणी पाठ आहे म्हणून त्या बाहेर आल्या नव्हत्या पण मी म्हणते ना तुम्हाला हळूहळू या इथे बसा जरा आली त्यांच्या वैशालीची काही बोलू नका आणि मग ना मी तुम्हाला आमच्या जी वर्कफोर्स आहे त्यांची चेहरे दाखव कोणतेही म्हणतो कोणतं गाणं म्हणणार सांगा कोणतं गाणं म्हणणार सांगा प्रेमाताई अनिताताई स्मिताताई वैशालीताई इकडे जरा या इथे कारण कॅमेरा इकडे तुम्ही दिसायला इकडे इकडे या बाजूला अनिता या वैशाली बाळ एरवी आता वैशाली ताई अनिता या इकडे या एक मिनिट हा आपला वर्कफोर्स आहे सगळा हा हे प्रत्येकामध्ये इतके विलक्षण गुण आहेत त्यामुळे हे घर आहे हा वैशाली 6 वर्षापासून आमच्याशी जोडलेली आहे म्हणजे तिचा एकच गुण आहे स्माईल कष्टाचं आज जर असंही म्हटलं काय तब्येत ठीक आहे कारण तिचे वडील हॉस्पिटलमध्ये होते मध्यंतरी या आमच्या स्मिताताई कुलकर्णी या हॉस्पिटलला अटॅच आहेत पण इथे अगदी कधी इन्सुलिन देण्यापासून पण आज त्याच आजारी आहे त्यामुळे त्यांची जरा हवा गेलेली आहे प्रेमाताई नावाप्रमाणे कळलं की नाही वर्कफोर्स म्हणतो म्हणजे तो स्ट्रॉंग आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या 2 मोठ्या मुली त्या पण इथे असतात 2 असतात 3 असतात आणि इथे आल्यानंतर सगळे घरात असतात घरातली आपली मंडळी असतात तशी हे अन्नपूर्ण अनिताताई सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापासून संध्याकाळच्या चहा कॉफीपासून रात्रीचं जेवण प्रत्येक गोष्ट वेगळी दररोजचा नाश्ता वेगळा आणि आतमध्ये तुम्ही बघितलं नसेल ना एकदा बघा आठवड्याचं पोस्ट हो ना अनिताताई तर हा ना म्हणजे माहिती आहे ना शेतकऱ्याच्या बैलगाडीच्या खालून त्याचा कुत्रा जातो बैलगाडी बैल खेचत असतात शेतकरी मालक असतो पण कुत्र्याला जर वाटलं हे सगळं मीच खेचतो आहे तर तो मी आहे म्हणजे माहिती आहे ना यांच्यामुळे आपण हा गर्वाने सांगू शकतो यांचा आजींचं बाळा होऊ कशी उतराई आता बाळा म्हटलं असं एक म्हण आहे तुझ्यामुळे मी झाले आई त्यामुळे तुमच्यामुळे आमच्या आजी
छान आहेत सगळ्या. आणि आता माधवी ताई मी गाणं म्हणणार आहे. चला. जिथून पडल्या गाठी पेटीच दृष्टता मोठी बेटीच दृष्टता मोठी या कातळवेळा थरथरती कधी अधरी नाही मग चालायचं ते गाणं. मग सगळ्यांना एक एक म्हणायला लागेल. चालेल. त्या दिवशी कशी म्हटले कोणतं ते यांनी नाही ऐकलंय आणि मी पण तेव्हा काम करतो. जो किसी का हो गया प्यार ही में खो गया जिंदगी उसी की है जो किसी का हो गया प्यार ही में खो गया ये बाहर ये समा कह रहा है प्यार है किसी की आरज़ू में अपने दिल को बेकरार कर ये जिंदगी है बेवफा ये जिंदगी है बेवफा लूट प्यार का गुजार ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया प्यार ही में खो गया ये जिंदगी उसी की है. वा वा वा. हा जो मुख्य दुवा आहे विलास पाटील ते कसे येतात ते बघूया. चालत ते त्यांचं काही खरं हो ना. बर पण आपल्याला आणखी 15 मिनिटं गाणी म्हणायची. यांच्याकडे नवीन टाईम करीत माहिती दिला म्हणजे मी म्हणायचं मला नाही. सिम सिम बोला बोला सिम सिम बोला सिम सिम बोला बोला सिम सिम बोला चुपटॅक पडला पडला चुपटॅक सिंबला डोल पासो पगले सा डोल पासो पगले सा डोल पासो पगले सा डोल पासो सा सिम सिम बोला बोला सिम सिम बोला बोला सिम सिम बोला चुपटॅक पडला पडला चुपटॅक सिंबला डोल पासो पगले सा डोल पासो पगले सा डोल पासो पगले सा डोल पासो पगले सा दिसे ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंदिया ये मेरा इंडिया I love my India ये दुनिया
एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंदिया I love my India I love my India सजन मेरा इंडिया वतन मेरा इंडिया वतन मेरा इंडिया सजन मेरा इंडिया पीहू पीहू बोले पपीहा कोयल कुहू कुहू गाए हंसते गाते जीवन में जीवन के सब संगीत सुनाए इससे मिट्टी की संगीत से मिट्टी की खुशबू आए मिट्टी की खुशबू आए सजन मेरा इंडिया वतन मेरा इंडिया सजन मेरा इंडिया आई लव माय इंडिया परत परत ये दुनिया ते चालत नाही ये दुनिया परत आहे ना सिम सिम बोला बोला सिम सिम ते झालं तुमचं नंतर पुढे. एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंदिया ये मेरा इंडिया आई लव माय इंडिया ये मेरा इंडिया वतन मेरा इंडिया परत ते आहे सिंधी बोलायचं हा येऊन तुमच्याकडे म्हणा ना ते त्या दिवशी काय झालं यांचं सत्कार करण्याचा कार्यक्रम होता वाढदिवस म्हणत नाही पण वाढदिवसा निमित्त तुमचं एक छान पोर्ट्रेट बनवलेलं आहे त्या दिवशी इथे आहे का बायकांकडे आहे ना नंतर दाखवूया आपण यांना त्यांना त्याविषयी म्हणाले कराओकेवर म्हणायचं आहे पण इथे कराओके चालत नाही त्या बाजूमध्ये पण आता तुम्ही म्हणा का नाही हे म्हणा तुम्ही कराओकेला का इथे बसायला लागेल तुम्हाला म्हणून नको हां पैशा या वयाचा सावली सावली नदी गाणं म्हणते ती गाणं. कांदये गोकुळी सावली सावली सावयांची जणू सावली कांदये गोकुळी सावली सावली धूळ उडवीत गाई गाल्या धूळ उडवीत गाई गाल्या श्याम रंगात वाटा बुडाल्या श्याम रंगात वाटा बुडाल्या परत तिच्या सवे पाकरांचे सवे परत तिच्या सवे पाकरांचे पैल घंटा घुमेरावली चालये गोकुळी सावली सावली पर्वतांची दिसे दूर रांग पर्वतांची दिसे दूर रांग काजळाची दाट रे काजळाची दाट रे कोई डोहातले चांदणे सावळे कोई डोहातले चांदणे सावळे भोवती सावळ्या सावली चांदये गोकुळी सावली सावली
विश्वसारे जणू होय गाला जाऊन असताना विश्वसारे जणू होय गाला मंगवाऱ्यावरी वाहते बासरी मंगवाऱ्यावरी वाहते बासरी अमृताचा जळी चांदये गोकुळी सावली सावली सावल्याची जणू सावली हरकत नाही. कोणतं हो कराओकेमध्ये मध्ये विश्रांती मिळते, इतर विषय नको हां, कारण रेकॉर्डिंग चालू आहे ना, मग आपली शिस्त वाईट दिसते. जे जमेल ते आपल्याला सगळं करायचं आहे, पण श्वास लागू द्यायचं नाही. कारण वरच्या सुराला वगैरे लागण्यामध्ये घुसत नाही. तयार मनोरमाताई म्हणताय. देवाची तुझोळी भक्तीचाच ठेवा देवाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवाचा उघडदार देवा उघडदार देवाचा उघडदार देवा तिथे तुझ डोळे मिटून दात मांजराची मनी चोरट्याच्या काय भीती चांदण्याची तिथे गुंज डोळे मिटून दात मांजराची मनी चोरट्याच्या काय भीती चांदण्याची सरावला आता नाही कंप का सुटावा उघडदार देवाचा उघडदार देवा उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनाची कैसी घडो लोक सेवा उघडदार देवाचा उघडदार देवा स्वात जणू भीतीवरचा आरसा विलोरी हा पुरीच प्रतिमा होते हा पुरीच वैरी घडोघडी अपराधाचा तोल सावरावा उघडदार देवाचा उघडदार देवा. वा वा. नवीन काही तुम्ही काय करा, कराओके शिवाय म्हणताय एक कडवं मिक्सर मध्ये थांबायचं ते जरा शेकवलं. एक कडवं झालं की रिक्सर मध्ये थांबायचं तुमचा रुमाल घ्या आणि श्वास घ्यायचा नॉर्मल करायचं न सोडतं पण दम लागून म्हणू नका. काय आलं का पुस्तकात तयार आहे. काळा काळा कापूस पिंजणारे आता तुझी पाळी मी जगते ताळी पुढून पिसारा नाच रे मोरा आंब्याच्या मनात नाच रे मोरा नाच घर घरली रे गावांची चिजली खुजली रे सावसत नाहू बळी तरी गाऊ बोलून पिठारा नाच रे मोरा आंब्याच्या मनात नाच रे मोरा नाच थेंड थेंड ताऱ्यात नाचती रे
टप टप पाण्यात पडती रे पावसात रेखा कमी वेळा फिरून दोघांत नाच रे मोरा आंब्याच्या मनात नाच रे मोरा नाच पावसाची रिमझिम थांबली रे नाच तुझी डोंगरी गमली रे आभाळात छान छान गात रंगी अमार छान नाच रे मोरा आंब्याच्या मनात नाच रे मोरा नाच मोर नाचला. त्या गाण्याची मजा अशी आहे, आमच्याकडे जेव्हा आम्ही पहिले 1.5 वर्ष हे जे 194 सभासद आहोत आम्ही एकत्र भेटायचो आणि कोणतरी सांगतं ना मला गाणं येत नाही, मग विचारायचो घरात का गुणगुणता का, बाथरूम सिंगर आहात का, गाणं येत नाही तुम्हाला, आमच्याकडे हे गाणं लिहिलेलं असायचं नाच रे मोरा. ठीक आहे, कोणाचीच हिंमत नव्हती हे गाणं येत नाही सांगायची. आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातात त्यांच्या गाण्याचा कागद असायचा, असे पाठवलेत आम्ही सगळ्यांना. आता तुम्ही एकदम कुंकू पिक्चर मधलं गाणं नको, कोणतं म्हणणार? त्यांच्यात सगळी गाणी तोंडपाठ आहेत. त्यातल्या आठवले अजिंक्य पण तोंडपाठ आहे. जरा आराम करते म्हणाल्या विलासराव येईपर्यंत. त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोकल्या कुणा वाळल्या फुलात व्यर्थ तुम्हाला गाणं पाहिजे लिहिलेलं या ना, ती वही कुठे गेली, डायरी जरा ह्याने एक गाणं द्या. हॅलो, गाणं म्हणतेस कधी तू? एक मिनिट हा, थांबा जरा 1 मिनिट. हॅलो, म्हणा. बोल बोल गाणं बोल. पाठ नाही आहे तरी चालेल, कोणतंही म्हणा. एक कडवं तरी बोल. मला वही काढावी लागेल. हा, वही काढा. काढ काढ. प्रेमाताई, मग हे काय चाललंय म्हणतात ना गाणं प्रेमाताई? नाही म्हणत सर. हा, बाबा 30 वर्ष बाकी आहेत. अगं 30 मध्ये कमी नाही झाली आहे नाही अजून. अजून झाली. टेन्शन नाही. तुला मी मस्करीत सांगायचो मी तेव्हा मी तुझे करणार. मी आहे. टेन्शन नका घेऊ. टेन्शन काय? अहो 25 वर्ष आपण बार्गेन करू. आठवतंय दुसरं गाणं? एका तळ्यात होती वडके तिने सुरेख होते कुरूप वेळे तळ्यात एका तळ्यात होती वडके तिने सुरेख होते कुरूप वेळे तळ्यात
कोणी न त्यास घेई घेरावयास संगे सर्वा मुनी निराळे हे वेगळे तरंग लावूनी ओट त्याला म्हणते हसून लोक आहे कुरूप वेळेत भूतळात एक एका तळात होती भटके तिथे सुरे होते कुरूप वेळेत भूतळात एक पिल्लाचं दुःख झालं. उल्हास दुःख भारी भोळे लढे स्वतःची भावंड नारी जाई सांगेल ते कुणाची सांगेल ते कुणाची जो तो तयात तोची नारी उगाच जात आहे कुरूप वेडेत लुटळ्यात एक एका तळ्यात होती भटके तिने सुरेख होते कुरूप वेडेत लुटळ्यात एक वा 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 वा. छान. सांगू का देऊ त्यांना हो हो हो. आणि याचा स्पीकर ऑन कर. हा बोला काहीतरी. हा ठीक आहे ठीक आहे. होय होय. हा म्हणा. विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा रंग सभेला या दुनिया रंग सभेला या दुनिया विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा पक्षी गाती घरट्या मधुनी आशीर्वाद हो द्या तुम्ही द्या आशीर्वाद हो द्या तुम्ही द्या विनायका हो सिद्ध गणेशा इकडे या. या इकडे या. विनायका हो सिद्ध गणेशा हा प्रयोग बघा. तुम्ही लंबोदर हाती शोभे परतु सोमर नृत्य विकारद तुम्ही लंबोदर हाती शोभे परतु सोमर नाग कटीचा बांधुनिया नाग कटीला बांधुनिया विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा अपराधाला गाला पोटी तुमचा माझा प्रेमासाठी रसिकाची बेटी काशी काव्य सुधारी प्रार्थना होती तृप्त मनाने ते कर जा कुठे राहतात या? तृप्त मनाने ते कर जा विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा आम्ही बालक तव गुण गायक कृपावंत हो प्रभु गुण गाव आम्ही बालक तव गुण गायक कृपावंत हो प्रभु गुण गाव प्रसाद हाती घेऊन या
लीनता ताई, हां तुमचा चेहरा दाखवा जरा व्यवस्थित कॅमेराला, कारण आत्तापर्यंत आम्ही चष्मा बघितला. छान छान झालं आहे गाणं आणि हे व्हिडिओ क्लिपमध्ये येणार आहे. थँक्यू. आणि माझ्याबरोबर कोण इकडचं व्ह्यू दिसू शकतं का? काही नाही दिसत आहे. जरा इकडे आहो ताई, त्यांना काहीच दिसत नाही आहे इकडचं, म्हणून कोणाचा मोबाईल त्याच्याकडे जायला लागतं. विलास पाटील आत्ताच आगमन झालेलं आहे. ठीक आहे ठीक आहे. खूप खूप बरं वाटलं तुमचं गाणं आम्ही ऐकलं ते. हा ठीक ठीक आहे. अरे तब्येत कशी आहे? पुढे येऊन दे. तुम्ही इकडे या गाण्यामध्ये इथे या बरं का. हो हो बरोबर आहे. नेक्स्ट काय हो चालेल चालेल चालेल. बाय. हेलो. बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, बस यही अपराध मैं हर बार करता हूँ. आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ. बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ. एक खिलौना बन गया दुनिया के मेले में, कोई खेले भीड़ में कोई अकेले में. एक खिलौना बन गया दुनिया के मेले में, कोई खेले भीड़ में कोई अकेले में. इस नगर की हर गली से प्यार करता हूँ, इस नगर की हर गली से प्यार करता हूँ. आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ. विलासराव, आम्ही कार्यक्रम बरोबर वेळेत सुरू केला. आलात ते बरं वाटलं. त्या निमित्ताने गेल्या वर्षी यायला मिळालं नाही, पण हे दोन तुमच्यासमोर साऊंड सिस्टीमचे भाग दिसत आहेत, ते ओळखले का तुम्ही? त्याचं युनिट तिकडे आहे. आणि मी मगाशीच सांगत होतो की आम्ही हे खासून वापरले. आम्ही अंदाज घेतला तर 125 वेळा आम्ही ऑडिटोरियममध्ये वापरतो. आणि म्हणजे आहे ते पूर्ण वसूल करणं आणि चांगल्या रीतीने हे जर आम्ही नाही केलं तर देणाऱ्यालाही बरं वाटत नाही. किती दिलं, किती मापाचं दिलं हे महत्त्वाचं नसतं. आता सगळ्यांचं बोलून झालेलं आहे. हे तिघे अबोल आहेत आणि न गाणारे आहेत. अरे बाप रे. आणि मग शेवटी तुम्ही बाकी सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे, तुम्हाला ते ऐकायला मिळेल. हो गाणं म्हणा, नंतर वक्तव्य करा. हो तिकडेच बसा ना. बजेट आहे ते भजन बोलणार आहे. वा वा. ब्रह्मा विष्णू सदा शिवाय हर 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 महादेवाय. ब्रह्मा विष्णू सदा शिवाय हर हर
सदा शिवाय हर 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 महादेवाय हर 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 महादेवाय हर 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 महादेवाय शिव 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 सदा शिवाय शिव 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 सदा शिवाय जय गुरु ओंकारा जय 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 नमो नारायणाय हरिहर चंद्रशेखराय नमो नारायणाय हरिहरेश्वराय आनंद ब्रह्म गुरु आनंद ब्रह्म गुरु सच्चिदानंद नंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद नंद गुरु सच्चिदानंद नंद गुरु देव निरंजन सदा शिवाय देव निरंतर सदा शिवाय हर 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 महादेवाय हर 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 महादेवाय शिव 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 सदा शिवाय शिव 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 सदा शिवाय जय गुरु ओंकारा जय गुरु ओंकारा जय गुरु ओंकारा जय गुरु आता बोला हो तुम्ही बोलण्यासाठी पण माहिती तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आणि असेच आनंदी राहा हसत राहा जे काही झालेलं आहे ते विसरून वर्तमान क्षणामध्ये जगा आणि सुखी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता 2 वर्ष आपली गाठभेट झालेली बरोबर ना 2 वर्ष झाले त्यामुळे आज फार अडचणीतून जाईन की नाही डाऊटफुल होतं पण शेवटी तुमच्या सर्वांची गाठभेट झाली माझ्यात फार छान वाटतं. आपल्याला माहिती आहे पोलीस सर्व्हिसमध्ये आहेत आणि इलेक्शन डिक्लेअर झाल्यामुळे मागच्या वर्षी पण असंच काहीतरी होतं आणि त्यांना सबस्टिट्यूट मिळालं नव्हतं आणि त्यांना डबल ड्युटी करायला लागली होती. पण ते आज परस्पर आलेले आहेत. चोरून आलेत का राजरोज आलेत मला माहिती नाही, चोरून आलेले आहेत. सत्य आहे ते त्याशिवाय पर्याय नव्हता माझ्याकडे पण छान वाटलं. बऱ्याच दिवसांनी तुम्हाला बघून खूप छान वाटलं. अशाच मस्त राहा. धन्यवाद. आम्ही काय म्हणतो वस्तू इथे ठेवायची आहेत का म्हणजे एक फोटो होईल तुमचा पण येऊन दे. हां नाही हातात देऊ नका ह्या टिपॉयवर ठेवून द्या. हां वैशालीनं मग हां कारण काय त्यांचा डाएट वगैरे कशा रीतीने काय आहे ते
आणि एक फोटो घ्या. तुम्ही दोघे आजींच्या मागे येऊन उभे राहा. म्हणजे 1 महिना मला तरी आजींकडे रेग्युलर यायला हरकत नाही. छान भजन झालं ना. जय 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 महादेवा. काय हो 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 एक मिनिट हा. आता हे सहज आले होते मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते डायपर घेऊन येतात आणि हे रिटायरमेंट नंतर अशा सर्व्हिसमध्ये आहेत की डोंबिवलीतून मोठ्या प्रमाणात ही वैद्यकीय उपकरणं पुरवली जातात. अनिता रुग्ण सहाय्य केंद्र किती शाखा आहेत डोंबिवली? डोंबिवलीमध्ये नाशिकला पण आहे. डोंबिवलीमध्ये तर कोणतंही उपकरण वॉकर असून दे कॉट असून दे तिथे काही पैसे घेत नाही. फक्त डिपॉझिट घेतात आणि डिपॉझिट परत करतात. पण उपकरण तिकडून आल्यानंतर ते नव्यासारखं होतं आणि ही सेवा काहीही हातचं न राखून देता हे कधी करून देतं. आणि आजचे सर ते सॅनिटरी नॅपकिन घेऊन आले होते. येतात मधून मधून. आज त्यांना बोलवलं नव्हतं पण त्यांनी आपल्याला उपस्थित केली. हां नाही त्यांच्या मागे या तुम्ही. मी पण येणार. तिकडून या. नाही नाही बरं बरं खाली बसूया. आपण खाली बसूया. नाही ते पण बसतील ना. आजींना बसून तुम्ही बसा तिकडे. बसा बसा पटकन चौघजण तुम्ही बसून घ्या. आणि आडव्या यांनी फोटो काढा. तिथेच नाही मी पण बसणार आहे. त्यामुळे काय कोणाला अवघडल्यासारखं होण्याची गरजच नाही. हा बरं. प्रेमाताई, अनिताताई, आपले वैशाली बाहेर आहे. सीमाताई बाहेर गेल्या आहेत. आता स्मिताताई तुम्ही जरा मागे या ना. प्रेमाताई, वैशालीताई. वैशालीताई नाही फोटो काढतील. फोटो काढतील. प्रेमाताई ह्या गेल्या का? स्मिताताई 1 सेकंद या. मागे उभे राहा. वैशाली बाळ तू मागे उभी राहा. आई म्हटलं तर मगाची कावली ती माझ्यावर. तुम्ही बसता येतं ना खाली? हां मग बसा. मी पण बसणार आहे. आणि हे दोघी जा ना त्या बाजूला. नाही वैशाली दिसायला चांगलं दिसेल ना. वैशाली म्हणून ताई नाही म्हटलं. जा तू तिकडे. बरं थांबा मी पण बसतो. तुम्ही एक फोटो काढा. मग तुम्ही बसा. मी तुमचा फोटो काढणार. उठताना मला दोघांची येत आहे सगळं. हो मग नाही आता मी सांगतो कसं करायचं. हार्ट सगळ्यांनी असं करा. वरची बोट खाली. चेहरा दिसला पाहिजे. चेहऱ्याच्या खाली चेहऱ्याच्या खाली द्यावा. तुम्ही आम्हाला जी नाटकं करायला लावणार ती आम्ही करणार. हार्ट नाही माहिती. आता तुम्ही काढ. त्यांना हात त्या दिवशी काय झालं, ठाण्यात एका कार्यक्रमात कमलजी नव्हते म्हणून त्यांचा मेसेज आला. मी गेलो. 1.25 तास बडवला तबला. आणि मला 1 तासानंतर कळलं आता मला उठल्यानंतर वांदा आहे. पण मी जरा हल्लो तरी वांदा आहे.
आणि उठलो मी तर लुड्या माणसासारखं झालं. 2 माणसं. छान फोटो येतोय. पुरुषांनी सगळ्यांनी पोटात घ्या आमच्या हातात आहे. म्हणजे स्माईल आपोआप येतोय. वाव. काय नाहीये तिकडून मागे. इकडून ये, तिकडून मागे जा. अर्चनाची ओळख म्हणते, मगाशी मी उल्लेख केला आपल्याला की आपल्या मुक्ता कन्या तिने तिकडे ये त्या बाळाच्या बाजूला ये. तर तिने BA करून BEd करते आहे आणि ती डान्समध्ये कथ्थक विशारद 1 वर्ष झालेलं आहे, दुसरं करते. डान्स शिकवते पण, क्लासेसमध्ये जाऊन शिकवते पण आणि दोन्ही शिकते पण. अर्चना दरवेळेला कौतुक करतो, मला काहीतरी कॉफी दे. नाही गुणी आहे. कारण रेखाताईंचा मगाशी तो उल्लेख केलाय. रेखाताईंच्या पडसडीमध्ये या विलासराव त्याला अजून गरज बरं वाटलं विलासराव. ते मला पाहिजे ते मी व्हिडिओमध्ये कंपाईल करतो. मस्त आहे. आता हे बंद विलासा आजींच्या घरामधून खूप खूप शुभेच्छा. 1 मिनिटं थांबा. हो या इकडे. विलासा आजींच्या घरातून खूप खूप शुभेच्छा. मागच्या वेळेला आपण काय बघितलं होतं त्याची आठवण आली. खूप खूप शुभेच्छा सांगतो तुम्हाला मागच्या वेळेच्या. आणि या राव मागच्या वेळेला विलासराव यांनी आजींना पणत्या रंगवताना बघितलं. आमच्या आजी जसं आपण काही तांदूळ निवडतो, भाजी निवडतो, तशा व्यवस्थित 4-4 आल्यापासून पणत्या रंगवायच्या. आणि ते म्हणाले की मला निरोप आला की आम्हाला एक 50-100 मिळतील. आपण काय करतो, आपलं हे सगळी जी घडी आहे ना ती डोनर्सवर चालते. आणि 2020 म्हणजे आता 24 वर्ष पूर्ण झाली, 100 वर्ष चालू आहे. तर प्रत्येक डोनर किंवा वेलविशरच्या घरी हे इंडिव्हिज्युअल. आता हे म्हणालेच की प्रदीपकडे घरी जाऊन देतो मी. घरी आहे बाहेर. शक्य नसेल कुठे कुठे जाऊन देतात दिवाळीचे पहिले 4-5 दिवसात. आणि तेवढंच आपण करतो. तुम्हाला म्हटलं आमच्या दिवाळीला लागणार आमच्या. येस येस येस.